पेपर इथं वाचले गेलेले आहेत. तर मला ज्या गोष्टी 2-4 मुद्दे जे वाटत आहेत ते मी इथं बोलते. एक 80 पेपर इथं या खंडांमध्ये प्रकाशित झालेले आहेत, पण वाचले गेलेले आहेत फक्त 17. खूपच हे आहे की 88 पेपर छापले जाऊन सुद्धा छापले गेलेल्या पेपर इथं प्रेझेंट करायला फक्त 17. हे काही फार चांगलं चित्र नाही आहे. आणि आधुनिकला दरवेळेला म्हणजे आता आम्ही अनेक परीक्षा या परीक्षेव्यतिरिक्तही बाकीच्या की आधुनिकला प्रचंड गर्दी आणि पेपर वाचनासाठी अगदी चढावड असते. अशा ह्याच्यामध्ये फक्त 17 पेपर ही काही फार चांगलं चित्र आधुनिक नाहीये. दुसरी गोष्ट की इथं मला 2 भाग करावेसे वाटतात. ते म्हणजे शास्त्रशुद्ध इतिहासाच्या लेखनाचं संशोधनाचं ज्ञान घेतलेला असा एक भाग आहे. आणि दुसरा जो आहे की तो वेगळ्या क्षेत्रातून इतिहासाच्या प्रेमापोटी किंवा इतिहासाच्या संशोधनाची आवड म्हणून इकडे आले. तर त्यांनी विषय खूप छान मांडलेत, वेगळे मांडलेत. आणि मी जसं एकाला म्हटलं आता की जे बँकेमध्ये होते आणि त्यांनी पेपर केलेला आहे, त्यांना मी म्हटलं की खरं तर तुमच्यासारख्या लोकांनी इतिहासावर लेखन करणं हे इतकं आवश्यक आहे, कारण आमची दृष्टी तयार झालेली असते. ज्या पठडीमधूनच आम्ही त्या घटनेकडे इतिहासातल्या बघतो. पण जेव्हा एखादा डॉक्टर, एखादा इंजिनियर किंवा एखादा पोलीस ऑफिसर जेव्हा इतिहासातल्या त्याच कालखंडाकडे बघतो, तेव्हा त्याची पूर्ण दृष्टी वेगळी असते आणि तो वेगळं काहीतरी शोधून काढतो जे आम्हाला दिसत नाही कदाचित. तर त्यामुळं त्यांचा अँगल, त्यांचा सहभाग हा फार आवश्यक आहे. एक त्रुटी राहून गेलेली मला या सर्व लोकांनी जे इतिहासाच्या शास्त्रशुद्ध इतिहासाच्या अभ्यासाच्या बाहेरचे आहेत, त्यात एक त्रुटी मला दिसते की त्यांची जी संदर्भ देण्याची फुटनोट्स ही देण्याची त्यांची जी पद्धत आहे ती त्यांनी शिकून घेतली पाहिजे, की जेणेकरून तुम्ही कसे संदर्भ द्यायचे, फुटनोट्स कशा दिल्या पाहिजेत किंवा काय, ही शास्त्रशुद्ध रिसर्च पेपरच्या मांडणीची पद्धत हीच एक फक्त त्यांच्यामध्ये राहिलेली त्रुटी आहे. आणि त्यामुळं त्याला एक थोडासा कमी मार्क्स त्याच्यामध्ये पडू शकतात. पण त्यांनी विषय खूप छान मांडले. पहिल्यांदा मी त्याचाच उल्लेख करते, कारण आपण जे इतिहासाचे आहोत ते चांगलं मांडणारच, त्यामध्ये काही हे नाही, प्रश्नच नाही. तर मला आनंद होतोय की एका पोलीस इन्स्पेक्टरनी नाही, कमिशनरनी मुंबई प्रांतातील पोलीस मोटार परिवहन विभागाचा इतिहास मांडला. आणि त्यांनी त्यांच्या परीनं त्याच्यामध्ये अनेक बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर मला असं वाटतंय की ब्रिटिशकालीन एरंडोल परगण्यातील दळणवळण हे मांडलं गेलं. तर असे वेगळे वेगळे विषय त्यांच्या हातातून आले. एक साहित्यिक आहेत, त्यांनी परकीय मिशनरींचं सामाजिक योगदान काय आहे ह्या आधुनिक महाराष्ट्राच्या ह्याच्यात, त्यांनी एक वेगळा अँगल मांडला. तर असे खूप चांगले, म्हणजे मला